रेठरे बुद्रुकची नळ पाणी पुरवठा योजना ही वर्ल्ड बँकेच्या पैशामधून मंजूर करण्याचं काम आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं आणि त्या भूमिपूजनाच्या समारंभाला ई भूमिपूजन होतं। त्या ई भूमिपूजनाच्या समारंभाला बरेचसे आपल्यामधले नागरिक उपस्थित होते। महाराष्ट्रातल्या 200 योजनांचं ई भूमिपूजन हे आदरणीय देवाभाऊच्या माध्यमातून झालं आणि पहिली योजना रेठरे बुद्रुकची होती, त्यानंतर बाकीच्या इतर योजना होत्या। इतकं प्राधान्य आपल्या गावाला आपल्या पक्षांनी दिलेलं आहे। 20 कोटी रुपयाची योजना आज पूर्ण झालेली आहे। जिथं जिथं आपल्याला विस्तारित पाईपलाईन पाहिजे तिथं विस्तारित पाईपलाईन देखील येणाऱ्या काळामध्ये आपण पूर्ण करतोय। संबंध जिल्हा परिषद गटामध्ये प्रत्येक गावात वाढीव निधी देण्याच्या बाबतीमधलं काम आपण आमदार होण्याच्या पूर्वी देखील केलेलं आहे आणि आमदार झाल्यानंतर देखील माझा प्रयत्न आहे की आपल्या परिसरामध्ये भरभरून देण्याच्या बाबतीमध्ये जे काही आपण करू शकतो ते करण्यासाठी आपण कटिबद्ध आहे। आज या जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्तानं मला आपल्याला सगळ्यांना सांगायचंय की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या मनामध्ये आपण ही ठेवली पाहिजे की उमेदवार महत्त्वाचा नाही, आपण सगळे उमेदवार आहोत। कारण आपल्याकडे इच्छुकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर होती आणि त्यामुळं आपापसामध्ये कुठलेही मतभेद मनभेद होता कामा नाही। उमेदवारापेक्षा सुद्धा आपल्या परिसराचा नावलौकिक वाढवण्यासाठी या मतदारसंघामधली जागा जास्तीत जास्त मताधिक्यानं निवडून देण्याच्या बाबतीमध्ये तुम्ही सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या तिन्ही उमेदवारांना ताकदीनं निवडून देण्याच्या बाबतीमधलं काम करणं आवश्यक आहे। शेवटी कुठलाही उमेदवार आपण निवडून दिला तो भारतीय जनता पार्टीचा असेल तर पक्षाच्या माध्यमातून केंद्रातनं राज्यातनं मोठ्या प्रमाणावर विकास काम या सगळ्या परिसरामध्ये होऊ शकेल। आज जिल्हा परिषदेचा सदस्य आपण निवडून देतो पण तो सत्ताधारी पार्टीचा असेल भारतीय जनता पार्टीचा असेल तरच त्या सदस्याच्या माध्यमातून काम होऊ शकेल। विरोधी बाजूचा निवडून दिला तर त्या माणसाच्या माध्यमातून काही काम होऊ शकत नाही। कारण जिल्हा परिषदेच्या सेस मधून किंवा जिल्हा परिषद सदस्य म्हणून जे अधिकार आहेत त्याच्यामधून आपल्या गटाचा विकास होणं कठीण आहे आणि त्यामुळे सत्ताधारी पक्ष भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून जर का आपण आपले लोक मोठ्या मताधिक्यानं निवडून दिले तर आपला नावलौकिक मुंबईपर्यंत जाईल आणि खऱ्या अर्थानं आपल्या पक्षाच्या नेत्याचा कृपा आशीर्वाद हा तुमच्या आमच्या सगळ्यांवर राहील। अशा पद्धतीचा देखील एक विचार आपल्या समोर मी मांडू इच्छितो। आज या मतदारसंघामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचं वातावरण आहे। विरोधी पक्षाचं काय चाललंय हे मलाही ठाऊक नाही। बरेच वेळेला मला असं वाटतं की विरोधी पक्ष तत्वावर लढणारे असते तर बरं झालं असतं, पण आज बघा आपले 7 जिल्हा परिषद गट आहेत कराड दक्षिणचे आणि 7 जिल्हा परिषद गटापैकी 2च गटामध्ये 2 का 1 एकच गटामध्ये काँग्रेसचे उमेदवार उभे आहेत। त्यामुळे जे जुने हितचिंतक काँग्रेस पक्षाचे आहेत त्यांना हात जोडून विनंती आहे की कमळ हा एकच पर्याय आहे, काँग्रेस हा पर्याय उरलेला नाही। बघा परिस्थिती की 1 वर्षापूर्वी विधानसभेची निवडणूक झाली, 1 वर्षापूर्वी प्रतिस्पर्धी उमेदवार काँग्रेस पक्षाचा होता आणि 1 वर्षानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला एकाच गटामध्ये तुम्हाला फॉर्म देता येतात, इतर गटामध्ये फॉर्मच देता येत नाही। म्हणजे तुमच्याकडे किती दुष्काळ निर्माण झालाय कार्यकर्त्याचा की उभा करायला सुद्धा तुमच्याकडे माणूस नाही। आणि अशा पक्षाला काय भवितव्य आहे? जिल्हा परिषदेत कुठले तुमचे लोक निवडून येणार आहेत? आणि विरोधासाठी विरोध करायचा, व्यक्तिद्वेष करायचा असा दृष्टिकोन ठेवून जर का कोण उभं राहिला असेल तर त्यांच्याविषयी माझा काही राग नाही, व्यक्तीविषयी माझा काही विरोध नाही, पण विचारधारा चुकीची आहे। योग्य विचारधारा प्रगतीची विचारधारा म्हणजे भारतीय जनता पार्टीची विचारधारा, म्हणून भारतीय जनता पार्टी बरोबर